होते। ओबीसींचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय आमच्या सरकारनं घेतला नाही। सरकार ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते। ओबीसीचं नुकसान होईल असा कुठलाही निर्णय घेतला नाही। उलट या राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय जे काँग्रेसने कधी 40 वर्षात निर्णय घेतला नाही त्या ओबीसी मंत्रालय गठीत करण्याचं आणि या राज्यामध्ये ओबीसीला मंत्री दिला पाहिजे। ओबीसीच्या 18 पगड जाती 12 बोलतेदार 353 जाती करता जे ओबीसी मंत्रालय आहे त्या मंत्रालयामध्ये ते मंत्रालय गठीत करणे, त्या मंत्रालयाला मंत्री देण्याचं काम आणि या मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व ओबीसी समाजाला न्याय द्यायचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे। आरक्षणाच्या सामाजिक प्रश्नाला राजकारणाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असल्याची टीकाही त्यांनी केली। ओबीसी समाजासाठीच्या उपसमितीची बैठक येत्या 10 तारखेला माझ्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपलं म्हणणं मांडावं असं आवाहनही त्यांनी केलं। रोहित पवार यांनी निनावी जाहिरातींचा मुद्दा उपस्थित केलेल्या आरोपांचं खंडन त्यांनी केलं। उलट महाविकास आघाडीच्या काळामध्येच गैरप्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला। मराठा आरक्षणासंदर्भातील शासन